बोटावरील बँडेज ते अघोरी विद्येचा दावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप केला जात आहे. ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अतिशय खळबळजनक आणि गंभीर असे आरोप केले आहेत. काय घडलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेत, काय आरोप केले आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताटे. आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाची. सर्वात आधी नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेणार आहोत. नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिष कॅप्टन अशोक खरात यांच्यावर महिलांच्या गंभीर लैंगिक शोषणाचे आणि अन्य असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल अशी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT गठीत केली आहे. बड्या राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे लागेबंधे आहेत आणि या गुन्ह्याची व्याप्ती नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्येही असल्याने या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खरातचाच ऑफिस बॉय नीरज जाधव याने संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची स्वतः दखल घेत पोलीस महासंचालकांना सखोल अशा चौकशीचे आणि दोषींवर कठोर कारवाईचे थेट निर्देश दिले आहेत. यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांनी तातडीने SITची स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या SRPF गट क्रमांक 1 च्या समुपदेशक IPS तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले. गुरुवारी नाशिक येथे दाखल होत असलेल्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आहे व तपासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी कर्मयोगी नगर येथील खरातच्या घराची झडती घेतली असता तेथे 6 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच त्याच्यावर सिन्नर येथील फार्म हाऊसमधून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असून या प्रकरणांची सुद्धा कागदपत्रे आता SITने ताब्यात घेतली आहे. कॅनडा कॉर्नर भागातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा पोलिसांना संशय आहे. डिसेंबर 2025 मध्ये ऑफिस बॉय नीरज जाधव याने कार्यालयातील CCTV फुटेज मिळवले, ज्यामध्ये 58 महिलांवरील गंभीर शोषणाचे चित्रण होते. या क्लिपच्या आधारेच नीरज आणि त्याच्या साथीदारांनी खरातला ब्लॅकमेल करत तब्बल 5 कोटींची खंडणी मागितली होती. परंतु खरातने पैसे देण्यास दाद न दिल्याने नीरजने थेट पीडित महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याने शिर्डी येथील एका 24 वर्षीय विवाहितेचा मॉर्फ केलेला फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सअपवर सेंड केला आणि धमकावलं. तिने खरातला याबाबत सांगितल्यावर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता मावळल्याने नीरजने सिडको येथील एका 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ थेट तिच्याच मेव्हण्याला पाठवला. मेव्हण्याने या कठीण काळात पीडितेला धीर दिला आणि तिला सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरीज SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. सातपुते यांनी तपास सुरू केल्याने पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकरणात आणखीन काही धक्कादायक नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यातच हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर आपल्याला या गंभीरतेचा अनुभव येतोच. परंतु आज जी पत्रकार परिषद झाली त्यात सुषमा अंधारे यांनी काय सांगितलं तर रुपाली चाकणकर या स्वतः यश प्राप्तीसाठी आणि वशीकरणासाठी अघोरी तंत्र मंत्र विद्या करत असल्याचा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. एवढेच नव्हे तर या अघोरी विद्येसाठी रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा त्यांनी केलाय. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना प्रसार माध्यमांसमोर काही महत्वाचे पुरावे देखील सादर केले आहेत. यात रुपाली चाकणकर यांच्या हातावरील जखमा आणि त्यांच्या बोटावर असलेले भले मोठे ड्रेसिंग व बँडेज स्पष्टपणे दिसत असल्याचे 4 फोटो त्यांनी दाखवले आहेत. अंधारे यांच्या म्हणण्यानुसार नाशिक येथील एका प्रकरणातील पीडित व्यक्तीनेही या धक्कादायक प्रकाराची सविस्तर माहिती दिली होती. या तंत्रमंत्र विद्येचा थेट संदर्भ देताना सुषमा अंधारे यांनी एका विशिष्ट तारखेचा उल्लेख केलाय. ती तारीख म्हणजे 2 सप्टेंबर 2024. या दिवशी होती सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येच्या दिवशी अघोरी विद्या करण्यात आल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केलाय. या तारखेनंतरच रुपाली चाकणकर यांचे जेवढे फोटो सार्वजनिक झाले आहेत त्या सर्व फोटोंमध्ये त्यांच्या बोटावर बँडेज असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे अंधारे यांनी निर्देशनास आणून दिले आहेत. मंत्रोच्चाराच्या माध्यमातून इतरांना आकर्षित करून राजकीय व वैयक्तिक यश मिळवणे हा या विद्येमागचा मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
स्वतःला आधुनिक व सुधारणावादी म्हणवून घेणाऱ्या नेत्या प्रत्यक्षात अशा जुन्या अघोरी प्रथांचे पालन करत आहेत. हा प्रकार थेट जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचा थेट प्रहार त्यांनी या प्रसारमाध्यमांसमोर केलाय. केवळ अघोरी विद्येचा आरोप करून न थांबता सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणावरूनही रुपाली चाकणकर यांना चांगले जारेवर धरले. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आपली कोणताही संबंध नसल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी पूर्वी वारंवार केला होता. मात्र खरात यांच्या वडिलांच्या निधनावेळी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीच्या विवाहावेळी रुपाली चाकणकर स्वतः जातीने उपस्थित होत्या असे सुषमा अंधारे यांनी उघड केले आहेत. या व्यतिरिक्त खरात यांची भाची चक्क रुपाली चाकणकर यांच्याच घरात वास्तव्यास असल्याचे सांगत त्यांच्यातील निकटच्या संबंधावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या सर्व प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि कागदपत्रे येत्या 2 दिवसात आपण सर्वांसमोर जाहीर करणार असल्याचाही सज्जड इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला. अशातच आता कॅप्टन खरात प्रकरण आणि रुपाली चाकणकरांभोवती संशयाचे धुके राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक होत आहे. नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन अशोक खरात यांच्या वादग्रस्त प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी येत्या 2 दिवसात या अतिशय महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत केवळ आरोपांवरून थेट कारवाई करण्याऐवजी स्वतः रुपाली चाकणकर यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच पुढील धोरण निश्चित केले जाईल असे पक्षांनी सांगितले आहे. या आयोजित बैठकीत प्रामुख्याने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणाशी रुपाली चाकणकर यांचा नेमका काय आणि किती संबंध आहे याची पक्ष पातळीवर सविस्तर शहनिशा केली जाणार आहे. सध्या समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत असलेले फोटोज आणि व्हिडिओज हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहेत की काय किंवा त्यात काही सत्यता दडली आहे का याचीही काटेकोरपणे पडताळणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला थेट प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात सातत्याने नवीन आरोप होत असतात आणि जुने नवे फोटो समोर येतच असतात. परंतु केवळ फोटो समोर आले किंवा कोणी आरोप केले म्हणून तात्काळ राजीनामा घेणे योग्य नाही अशी ठाम भूमिका या नेत्यांनी मांडली आहे. या प्रकरणाची सत्यता आणि कायद्याच्या चौकटीत होणाऱ्या चौकशीची वाट पाहिल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही पक्षाने सांगितले आहे. या बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर पदाबाबत आणि राजकीय भवितव्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या प्रदीर्घ कालावधीमध्ये कॅनडा येथील एका इमारतीमधील कार्यालयात हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. अशोक खरात याने तक्रारदार महिलेचा भावनिक आणि धार्मिक विश्वास संपादन केला. त्यानंतर मंत्रतंत्रांच्या नावाखाली तिला कार्यालयात बोलवून गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजले. महिलेला संमोहित करून आणि तिच्या पतीच्या मृत्यूची तसेच तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अनुचित कृत्य करण्यात आले असे या तक्रारीत नमूद केले आहे. अशोक खरात हा मूळचा मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत होता. सलग 22 वर्ष सेवा दिल्यानंतर तो निवृत्त झाला असून त्याने तब्बल 154 देशांचा प्रवास केल्याची मोठी चर्चा तो करत असतो. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे त्याने श्री शिवनिका संस्थान ट्रस्ट स्थापन केले. याच ट्रस्टचा तो अध्यक्ष असून सदस्यांच्या यादीत रुपाली चाकणकर यांचा सुद्धा समावेश आहे. निवृत्तीनंतर त्याने अंकशास्त्र आणि ज्योतिष विद्याचा व्यवसाय सुरू केला. राज्यातील बडे नेते आणि मंत्री आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे गर्दी करू लागले. त्यानंतर तो एकदम प्रकाश झोतात आला. खासगी विमानासह फिरण्यासह त्याची अत्यंत खर्चिक जीवनशैली सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय ठरत होती. राजकारणात आरोपांच्या फैरी झाडणे नवीन नाही, परंतु अशा असंवेदनशील प्रकरणांमध्ये सत्यता पूर्णपणे पडताळल्याशिवाय निष्कर्षाप्रत पोहोचणे गायीचे ठरेल. कायद्याच्या योग्य आणि निष्पक्ष चौकशीतूनच या प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण आणि कोणाचा सहभाग आहे हे पारदर्शकपणे स्पष्ट होणार आहे. सध्याच्या या राजकीय वातावरणात आरोप प्रत्यारोपांची मालिका नित्याचीच झाली आहे. तरी आता थेट अघोरी विद्या आणि वैयक्तिक आर्थिक व्यवहारांचा गंभीर मुद्द्यांचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांमध्येच खरोखर किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळातच ठोस पुराव्यानिशी स्पष्ट होईलच. मात्र अशा प्रकारच्या टोकाच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय संस्कृतीवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र हे प्रकरण अतिशय धक्कादायक असून सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून निष्पाप महिलांचे कसे शोषण केले जाते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. SITने कसून तपास करून यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्यायलाच पाहिजे, जेणेकरून समाजात वचक निर्माण होईल
आपल्याला काय वाटतं, अशा बंधू बाबांवर लोकांचा विश्वास अजूनही कमी होईल का? येणाऱ्या काळात लोक यातनं काही धडा घेतील का? अशाच या महत्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाची. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.